सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचे वारे वाहत आहेत। त्याच कारणामुळे अनेक पक्ष एकमेकांसोबत युती करत आहेत। त्याच पार्श्वभूमीवरती वंचित बहुजन आघाडीचे नेते असणारे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे देखील काँग्रेससोबत किंवा महाविकास आघाडीसोबत जाण्यासाठी उत्सुक आहेत। त्या प्रकारचे त्यांचे प्रयत्न देखील सुरू आहे। परंतु अशा असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेसला पत्र पाठविलं होतं की नाही यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे। याच पार्श्वभूमीवरती ज्या काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना ज्या बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काही प्रश्न विचारण्यात आला तर त्यावरती ते बोलत असताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की बाळासाहेब आंबेडकर हे जे आहेत हे काहीतरी वेगळंच सांगताय, कारण त्यांनी अजूनही एकही पत्र जे काँग्रेसला दिलं नाही। म्हणजे सरळ सरळ त्यांचं म्हणणं आहे की बाळासाहेब आंबेडकर हे खोटं बोलत आहेत। अशा प्रकारचं बोलत असताना त्यांची जीभ घसरलेली आहे। वंचित बहुजन आघाडीबद्दल बोलत असताना त्यांनी पुन्हा सांगितलं की बाळासाहेब आंबेडकर हे काँग्रेसच्या सर्वच नेत्यांना ओळखतात, त्यासोबत महाविकास आघाडीचे जे काही घटक पक्ष आहेत किंवा जे काही मुख्य नेते आहेत त्या सर्वांनाच ते ओळखतात। जर त्यांना जिंकायचं असेल तर त्यांनी नक्की स्वतःहून महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांची भेट घ्यावी व विनंती करावी युती करण्यासाठी, असं धक्कादायक वक्तव्य जे पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेलं आहे। त्यामुळे सर्वांचंच त्यांच्याकडे लक्ष लागून आहे आणि त्यांची जी जीभ घसरलेली त्याबद्दल अनेक जण त्यांचा निषेध देखील नोंदवित आहेत। तर चला पाहूया ते नेमकं काय म्हणालेत। परंतु तत्पूर्वी विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा। पक्षाची आघाडी आहे, त्या पक्षाचे प्रमुख खडगे यांना त्यांनी नॉमिनेट केलेलं आहे। प्रकाशजी हे इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांना वैयक्तिक ओळखतात, तर त्यांना जर इंडिया आघाडीमध्ये यायचं असलं तर त्यांनी खडगेजीनं एक भेटून सांगितलं पाहिजे, एखादं पत्र दिलं पाहिजे। पण ते आता निमंत्रणाची कुणाची वाट बघतात मला माहिती नाही। त्यांना मोदींना हरवायचं का नाही हा खरा प्रश्न। त्यांनी यापूर्वी म्हटलं होतं की मी 3दा काँग्रेसकडे पत्र पाठवलेलं विनंती केलेली आहे। माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी पाठवलेलं नाही।